तर कृतज्ञतेची शक्तीच तुम्हाला सर्व काही मिळवून देण्यास समर्थ आहे. म्हणून आहे त्याच्यामध्ये इतके कृतज्ञ राहा आणि नाहीसाठी प्रयत्न करत राहा. तुम्हाला ऑपॉर्च्युनिटीज मिळायला लागतील. एवढी त्याच्यामध्ये शक्ती आहे कृतज्ञतेमध्ये. पण आपल्याला ती सवय नाही कृतज्ञतेची. आपण सतत कृतज्ञ राहिलं पाहिजे, सतत. म्हणजे एकही संधी कृतज्ञतेची आपण घालवली नाही पाहिजे. आम्ही आता ती प्रॅक्टिस करतोय, तर शेवटी आपल्याला हा प्रवास आहे आपला. पण आम्ही घरी सुद्धा रोज काय घडलं त्याच्यावर कृतज्ञता व्यक्त करायला लावतो प्रत्येकाला. तर हे ना आपण डायरी जर ठेवली रोज तर ती एक साधना चांगली होऊ शकते. काय साधना? तर आज आपण कोणासाठी कृतज्ञ राहिलो आणि कोणाबद्दल कृतज्ञ राहिलो हे लिहून काढायचं रोज. सात देव विद्य ओके ते नेहमीच आहे, पण त्याच्याशिवाय वेगळे कोण मिळतं का आपल्याला कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ते लिहून ठेवायचं रोज डायरीमध्ये. तर सांगायचा मुद्दा काय की सद्गुरूंचा हा जो फायनल पॉइंट आहे हा नीट लक्षात घ्या की समाधानाच्या अधिष्ठानावर दोन फायदे: आयुष्यभर समाधानी आणि महत्वाकांक्षा पूर्ण होण्यासाठी मदत मिळते. म्हणून महत्वाकांक्षा सद्गुरू सांगितले की राष्ट्राच्या अपेक्षेत ठेवा. राष्ट्राच्या अपेक्षेत म्हणजे राष्ट्राच्या ज्या तुमच्याकडनं अपेक्षा आहेत त्याच्या अपेक्षेमध्ये तुमची महत्वाकांक्षा पाहिजे. म्हणजे राष्ट्रहिताची असली पाहिजे. राष्ट्राचं नुकसान करून तुमची महत्वाकांक्षा पूर्ण केली तर ते सद्गुरूंना मान्य नाही. म्हणून महत्वाकांक्षा राक्षसी असता कामा नये. आपल्याकडे राक्षसी महत्वाकांक्षा असते लोकांची, म्हणजे काही होऊ दे मला ते मिळवलंच पाहिजे. महत्वाकांक्षा ही राष्ट्राच्या अपेक्षेत असली पाहिजे. राष्ट्राच्या अपेक्षा आपण पूर्ण केल्या पाहिजे अशी आपली प्रत्येकाची महत्वाकांक्षा असली पाहिजे. तर सद्गुरू मला एकाने विचारलं प्रश्न की राष्ट्राच्या अपेक्षा म्हणजे काय, म्हणून मी थोडंसं एक्स्ट्रा बोललो की राष्ट्राचं नुकसान न होता राष्ट्राच्या ज्या अपेक्षा आहेत आपल्याबद्दल, कारण प्रत्येक राष्ट्राची, कारण राष्ट्र म्हणजे शेवटी काय व्यक्ती मिळून राष्ट्र होतं. म्हणून राष्ट्राची एक व्यक्तीकडनं अपेक्षा असते, ती अपेक्षा पूर्ण आपण केली पाहिजे. म्हणजेच राष्ट्रहिताच्या अपेक्षेत आपण आपली महत्वाकांक्षा ठेवली पाहिजे.